राजगुरुनगर आणि चाकण परिसरात खळबळ. पेठघाट परिसरात बेकायदेशीर कुंटणखाना आणि तृतीयपंथीयांच्या रॅकेटचा पर्दाफाश. राजगुरुनगर. खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरालगत असलेल्या पेठघाट ते चाकण दरम्यानच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. या परिसरात काही महिला आणि तृतीयपंथीयांचे एक मोठे रॅकेट सक्रिय असून रस्त्याच्या कडेलाच थेट बेकायदेशीर कुंटणखाना चालवला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते कांतीराम बोराडे यांनी या संपूर्ण प्रकाराला वाचा फोडली असून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले आहे. नेमकं काय घडतंय पेठघाट परिसरात? स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पेठघाट परिसरात एका कारच्या सहाय्याने हे रॅकेट चालवले जाते. या ठिकाणी अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद प्रकार उघडकीस आले आहेत. रस्त्यावर उघड्यावर अश्लील कृत्ये. या परिसरात ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आणि कॉन्डोम पडलेले पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे परिसरातील वातावरण कमालीचे दूषित झाले आहे. वाहन चालकांना भुरळ पाडण्याचे प्रकार. तृतीयपंथी आणि काही महिला नटून थटून महामार्गाच्या कडेला थांबतात. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून वाहन चालकांना जाळ्यात ओढले जाते. नागरिकांना मान खाली घालावी लागते. या रस्त्यावरून जाताना येताना महिला, लहान मुले आणि कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील घाणेरडे प्रकार पाहून मान खाली घालून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. दररोज चालणाऱ्या या प्रकारावर प्रशासन गप्प का? या संपूर्ण प्रकरणात सर्वात संतापजनक बाब म्हणजे हा प्रकार लपून-छपून नव्हे तर दररोज उघडपणे सुरू असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून आता प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाला हा प्रकार दिसत नाही का? महामार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणावर अनैतिक प्रकार सुरू असताना स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला याची भडंग कशी नाही, की जाणून बुजून याकडे डोळेझाक केली जात आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. प्रशासनाचा धाक संपला? भर रस्त्यात उघड्यावर कार लावून कुंटणखाना चालवणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आता प्रशासनाचा अजिबात धाक राहिलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. कायद्याची भीती नसल्यासारखं हे लोक बिनधास्तपणे आपले रॅकेट चालवत आहेत. अनेक महिलांनी फोन करून व्यक्त केली व्यथा. या भागातून प्रवास करणाऱ्या अनेक महिलांनी आणि सुजाण नागरिकांनी स्वतः फोन करून या अत्यंत बेकार आणि न पाहण्यासारख्या प्रकारांबाबत माहिती दिली आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळीही हा प्रकार सुरू असतो. मग पोलीस प्रशासन कारवाईसाठी कसली वाट पाहत आहे, असा तीव्र संताप महिलांनी व्यक्त केला आहे. कांतीराम बोराडे यांनी फोडली वाचा. या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाला सामाजिक कार्यकर्ते कांतीराम बोराडे यांनी जाहीरपणे वाचा फोडली आहे. त्यांनी या परिसरातील परिस्थितीवर तीव्र आक्षेप घेत हे रॅकेट तातडीने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. राजगुरुनगर, पेठघाट ते थेट चाकणपर्यंत पसरलेल्या या अनैतिक व्यवसायामुळे तालुक्याची बदनामी होत असून तरुण पिढी बिघडत असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांची संतप्त मागणी. आता नुसती चर्चा नको तर थेट कारवाई पाहिजे. खेड आणि चाकण पोलीस प्रशासनाने तात्काळ लाईव्ह मोहीम राबवून या परिसरातील संशयास्पद गाड्या, महिला आणि तृतीयपंथीयांच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार शोधून काढला पाहिजे. प्रशासनाने आपली खाकीची ताकद दाखवून या गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करावा, हीच संपूर्ण खेड तालुक्याची मागणी आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. कांतीराम बोराडे पाटील, सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार. आज आपण राजगुरुनगर शहरालगत खेड तालुका या पेठ घाटामध्ये आहोत आणि इथं लाईव्ह आहोत. धक्कादायक असा प्रकार आपण शासनाला आणि यंत्रणांना दाखवत आहोत, कारण अनेक महिलांचे फोन आले होते काही इथं व्यवसाय चालतो. प्रचंड धक्कादायक अशी माहिती तुम्ही कॅमेरामॅनला मी विनंती करू शकतो. हे पाहू शकता, हे पसारा, हे अत्यंत दुर्दैव आणि लज्जास्पद, दाखवायला सुद्धा लाज वाटते. ही दारू, अरे बापरे बापरे बापरे, ही दारू बघा. हे खंबा, हा रात्रीचा ताजा खंबा आहे, हे पाहू शकता तुम्ही. पुन्हा मी कॅमेरामॅनला विनंती करतो, हा पूर्ण परिसर, हा गट नंबर कोणाचा आहे, ही जागा कोणाची आहे आम्हाला माहिती नाही,
परंतु अत्यंत धक्कादायक असा प्रकार हे पहा, इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही. हे पहा, हे पसारा बघा, इथलं ते उडून गेलेलं आहे. इकडे या, ह्या थोडं स्कॅम, हे बाटली दारूची दाखवा, ही बाटली दारूची बघा, धक्कादायक प्रकार. बापरे बाप. हे पाहू शकता तुम्ही, या परिसरातलं हे पाहू शकता, हे पाहू शकता, हे पाहू शकता, हे पसारा बघू शकता. अरे बापरे, लाखोच्या वर हे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला अजून दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहिले. पाहू शकता तुम्ही, दारू, गुटखा, कंडोम, लाखोच्या संख्येने कंडोम या ठिकाणी पुणे बुधवार पेठ अलीगड काय असं या ठिकाणी आता दिसतंय. कॅमेरामॅनला पुन्हा विनंती करतो का या पुढं. हे पाहू शकता, हे दारू, कंडोम, हे पाहू शकता, हे कंडोम, हे पहा, हे पाहू शकता. प्रचंड मोठा परिसर. कॅमेरामॅनला विनंती करतो, हे पाहू शकता, हे पाहू शकता. हे फॉरेस्टचा परिसर, संबंधित फॉरेस्ट यंत्रणांनी जागा व्हा. हे पाहू शकता, हे पहा, हे फॉरेस्ट याच ठिकाणी पहा. तिथे एक जागा आहे, अत्यंत दारूच्या बाटल्या, पुढे दारूच्या बाटल्या पाहू शकता तुम्ही. हे पहा दारू, तिकडे गुटखा, हे दारू, हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, कंडम फॅक्टरी, हे पहा, हे पाहू शकता, हे पाहू शकता. हे पहा, दारू, हे पाहू शकता. संपूर्ण परिसर दारूच्या बाटल्या या ठिकाणी. हे पहा कंडम, हे पहा संपूर्ण, हे पहा दारूच्या बाटल्या, कंडम, हे पहा, ही दारू, ही ताजी बॉटल, या इकडं. कॅमेरामॅनला विनंती करतो या. हे प्रचंड दारू, फॉरेस्टमध्ये दारू, हे बाटल्या, दारू. आता या इकडे कॅमेरामॅनला विनंती करतो. तुम्ही प्रचंड मोठा परिसर हे पाहू शकता. हवेलगत ह्या बाटल्या, हे कंडम, हे पहा, लाखो कंडम हे पाहू शकता. आणि याच ठिकाणी रात्री इथं व्यवसाय चालतो. ह्या दारूच्या बाटल्या बघा. मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय, हे काय, हे कंडम आहे, कंडम. या ठिकाणची धक्कादायक अशी माहिती का याच रातोरात 40-50 हजार रुपये धंदा हा कोण करतं आणि यांची भाड कोण घेतं याचा शोध लागला पाहिजे. संबंधित यंत्रणांना विनंती आहे. एवढं सेक्स रॅकेट मोठं चालतं कसं. हे दारू बघू शकता, ही ताजी दारू आहे, ही ब्रिजर. गृहमंत्री साहेब, ही बाटली डोक्यात मारून घेतो. हे काय, या बाटल्या, ही 90, ही 60, हे शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं सरकार या ठिकाणी लुटलं जातं. गोरगरीब ड्रायव्हर लोकांना त्यांची पाकिटं काढून घेतली जातात. तक्रारी झाल्या तर तक्रारीचं पुढे काय होत नाही. अत्यंत धक्कादायक गोष्ट. राजगुरुनगर खेड घाटामध्ये आपण लाईव्ह आहोत. हे पाहू शकता. अरे काय, अरे हे पहा. गृहमंत्री साहेब, हे तुम्ही बघा. अरे इथं हे पाहू शकता तुम्ही, हे पाहू शकता. या ठिकाणी पुण्याची बुधवार पेठ नाव दिलं तर काही वावगं ठरणार नाही. हे प्रचंड असा हा परिसर आहे. मी जाऊ शकत नाही वरती खाली. हा जवळजवळ 3 एकरच्या आसपास हा एरिया आहे. त्याच्यामध्ये शरम येते. माझ्या माय भगिनींनी मला फोन केले, दादा इथला व्हिडिओ करून दाखवा. जेवायला जाते, आम्हाला लाज वाटते. आमचा परिवार असतं, आमच्या मुली असतात, आम्ही करू काय. हे सांगण्याचं काम, दाखवण्याचं काम मी करतोय. पण जबाबदार यंत्रणा लक्षात ठेवा. इथून पुढे जर अशा परिस्थितीला तुम्ही उपाययोजना केली ना, हा नाशिक हवे याच ठिकाणी मुरीमध्ये इथं काही चालकाला
डांबण्यात आलं होतं, इथं मारझोड झाली होती आणि त्याच्या तक्रारी सुद्धा होत नाही, ते निघून पळून जातात. मला विनंती करतो मी, हे पाहू शकता इथे हे पहा. या ठिकाणी सुद्धा कंडमच्या कंडम कचरा साम्राज्य. या पुणे नाशिकला हे दाखवा या परिसरात काय चालतं ते पाहू शकता तुम्ही. अत्यंत निंदनीय. त्याची शासनाला विनंती आहे, संबंधित यंत्रणांना विनंती आहे, हे खपून घेतला जाणार नाही. हा 30-40 हजार रुपयाचा धंदा हा राजगुरुनगर तालुक्यात लज्जास्पद आहे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे. ही जागा कोणाची आहे, याला खतपाणी कोणी घातलंय, हे सगळं काय चाललं. अरे दिवसा ढवळ्या या ठिकाणी हवे या ठिकाणी रात्री गाड्या लागल्या होत्या. अनेक गोरगरिबांना लुटलं जातं, ड्रायव्हरला इथून हात केला जातो, इथून आतमध्ये नेलं जातं. एक इलेक्ट्रिकचा कार गाडी आहे, त्या कारमधून रात्रीची लोक येतात, त्याचे काही गुंड असतात आणि काही महिला असतात, काही तृतीयपंथी असतात. याचा प्रशासनाने शोध घ्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.